नमस्कार. आज आपण बनवतोय एक छानशी अशी मस्त भाजी. पावसाळा चालू झालेला आहे आणि असं होतं ना, की काही-काही वेळेला घरात भाजीच नसते. अशा वेळेला काय करायचं? चटपटीत तर खायचं असतं, ग्रेव्हीदार खायचं असतं, पण भाजी नाहीये. तर बघूया आज अशीच एक मस्त कांद्याची मलईदार भाजी. होणार आहे पटकन. बघूया कशी करायची ते. तेल घालतीये पॅनमध्ये. तेल गरम होऊ दे. धणे घालतीये. त्याच्यानंतर जिरं, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या, पाव इंच आलंय, 3-4 लाल सुक्या मिरच्या आहेत आणि 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. रफली चिरलेले आहेत उभे, असे बारीक वगैरे काही नाही. हे छान आपण परतून घेऊया. कांदा लालसर झालेला आहे. आता मी याच्यात टोमॅटो घालते आणि हेही आपण शिजवून घेऊ. आता बघा, आता काय करणार आहोत आपण, यातला थोडासा कांदा टोमॅटो मी काढून घेते. आणि हे जे बाकीचं आहे, आता गॅस बंद करते. हे थोडं गार झालं की हे आपण वाटून घेणार आहोत. मिरच्या घालते आधी ह्याच्यात. आणि आता हे बाकीचं सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. ह्याच्यात मी काढलेलं आहे सगळं आपण आत्ता भाजलेलं. आता मी हे वाटून घेते. छान बारीक वाटून घेतलेलं आहे मी. आता आपण ॲक्च्युली भाजी करायला घेऊ. मी त्याच पॅनमध्ये भाजी करते. परत थोडंसं फोडणीसाठी तेल, तेल थोडं तापू दे. जिरं घालते, हिंग, आणि त्याच्यामध्ये आता आपण हा जो आत्ता मसाला वाटला होता तो घालते. याच्यामध्ये मी घालते काश्मीरी तिखट, थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊया आपण. मिक्सरच्या भांड्यातच पाणी घातलंय, तेच पाणी ह्याच्यात घालते. साधारण एक अर्धी वाटी पाणी घातलं होतं मी. थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी परत थोडं पाणी वाढवते. माझ्याकडे घरातली मलाई नव्हती, त्यामुळे मी अमूलचं फ्रेश क्रीम वापरते. पण तुमच्याकडे घरातली मलाई असेल तर तीच घ्या. आणि छान मिक्स करून घेऊ. गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला. याच्यातच घालते मी छान कोथिंबीर. आणि जे आपण मगाशी थोडंसं कांदा टोमॅटो बाजूला काढला होता तो घालते आता.
भाजीला एक उकळी आलेली आहे. आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला. साधारण 1 चमचा गरम मसाला घातलाय. छान मिक्स करून घेऊया. मस्त आपली कांद्याची मलईदार भाजी तयार आहे. गॅस बंद करते मी. काढून घेऊया आपण. आहे की नाही मस्त अशी चटपटीत भाजी. घरात काही नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करा. आणि आवडली असेल ही रेसिपी तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.